हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला सातारा पद्धतीची तुरीची डाळची रेसिपी सांगणार आहे। हे बघा, तुरीची डाळ 2 वेळा चांगली पाण्याने धुवून घेतली, कुकरला लावली। भात आणि डाळ हे बघा छानपैकी शिजली आहे ती। आता मी टोपात तेल ओतलं आहे, हे बघा मस्तपैकी। आता राई टाकली आहे तडतडायला, राई तडतडून द्यायची। डाळ घुटली आहे, हे बघा छानपैकी। आता जिरं टाकून घेत आहे, मस्त ते पण तडतडलं की छानपैकी लसूण टाकून घेत आहे। हे बघा, लसूण हे छान लाल होऊन द्यायचा। कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, हे बघा छानपैकी मस्त। हे बघा, कांदा लाल होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा। मग मसाला टाकला, हळद टाकली, हे बघा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। आता मी डाळ ओतली आहे, हे बघा इतकी सुंदर लागते ना ही खायला, आणि तरंग पण इतका छान येतो मस्त। ह्याला भाजीची गरज नाही, कशाची गरज नाही, मस्त डाळ भात इतका सुंदर लागतो ना। हे बघा तरंग किती भारी आला आहे डाळीला, हे बघा मस्त छानपैकी 2-3 उकळ्या घेऊन उकळवायची। उकळून झाली की मस्तपैकी कोथिंबीर टाकायची। बघा सुटलं ना मंडळी तुमच्या पण तोंडाला पाणी। ह्याला भाजीची गरज लागत नाही, काही नसलं घरात तरी ही डाळ अशी मस्तपैकी बनवून आपण भातासोबत खाऊ शकतो। हे बघा, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा माझी रेसिपी, आणि रेसिपी माझी ट्राय करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा ही डाळ तुम्हाला कशी लागली। हे बघा, जिरा राईस करायचा मस्तपैकी छान। डाळ घ्यायची ताटामध्ये, हे बघा कांदा घ्यायचा, काकडी घ्यायची, आणि मस्तपैकी जेवण पोट भरून करायचं, हे की नाही मंडळी। बघा मस्त। हे बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, कमेंट केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब अँड लाईक। हे बघा किती छान मस्त झाली होती डाळ। हे बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा। हे बघा किती छान झाली आहे बघा मस्त अशी छानपैकी। आणि ही डाळ एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मीडियममध्ये केली आहे, आणि ती तशीच डाळ छान लागते। किती कलर वगैरे डाळीचा सुंदर आला आहे बघा मस्त। ही आमच्या सातारा भागात अशी डाळ करतात, हे बघा भारीपैकी। कोण कोण सातारचे आहेत माझं व्हिडिओ बघतोय त्यांनी नक्कीच कमेंट करा। चला तर मंडळी या जेवायला।